गुजरात राज्यातील सूरत येथे अडकलेले कुटुंब आपल्या मूळ गावी छत्तीसगड येथे जाण्याकरिता पायी निघाले होते। दरम्यान आपण तुमच्या मदतीला आलो असल्याचं भासून आरोपी गणेश बांगर याने परप्रांतीय मजूर महिलेला मूर्तिजापूर येथून 5 मे रोजी दुचाकीवरून पळवून नेले होते। आरोपीला ताब्यात घेऊन 11 जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। गणेश बांगर याच्यावर महाराष्ट्रात अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो अनेक वेळा कारागृहातून जामिनावर बाहेर आला आहे। तो तुरुंगातून बाहेर पडला की सातत्याने असे गंभीर गुन्हे करीत असून तो आतापर्यंत नाशिक रोड, एरवडा, ऑथर रोड, अमरावती, जळगाव आदी कारागृहात राहिला असल्याची माहिती आहे। अपहरणानंतर मूर्तिजापूर पोलिसांनी महिलेचा 2 दिवसातच शोध घेऊन सुखरूप परत आणले होते, परंतु पळून नेणारा आरोपी मात्र घटनेच्या दिवसापासून फरार झाला होता। याच पद्धतीचा गुन्हा आरोपी गणेश बांगर वय 32 वर्ष राहणार मालेगाव वाशिम याने जळगाव जिल्ह्यातील नरिशाबाद पोलीस स्टेशन हद्दीत एका 13 वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला ट्रक चालकाच्या हवाली केले होते। दरम्यान नरिशाबाद पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक करून जळगावच्या कारागृहात रवानगी केली होती। महिला अपहरण प्रकरणातील हाच आरोपी अधिक तपासासाठी मूर्तिजापूर पोलिसांना हवा होता। पुढील तपासकरिता जळगाव कारागृहातून त्याला मूर्तिजापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन मूर्तिजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली। सखाराम बांगर हा महिलांचं अपहरण, मुलींचं अपहरण करण्याच्या सवयीचा आहे। त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातील आजूबाजूला इतर पोलीस स्टेशनला सुद्धा दाखल असू शकतो आणि त्याची त्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात आवश्यकता असल्यास सध्या आरोपीची कस्टडी विशेष सत्र न्यायालय जळगाव यांच्याकडे आहे। तरी तेथे संपर्क साधून जास्तीत जास्त गुन्ह्यात त्याची ट्रान्सफर कारवाई केली तर बरेचसे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता। त्यामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी जो होता गणेश सखाराम बांगर राहणार मालेगाव जिल्हा वाशिम हा गुन्हा घडला तेव्हापासून फरार होता। त्या दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशन नसिराबाद जिल्हा जळगाव येथे परत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेले होते। त्यामुळे त्याला नसिराबाद पोलिसांनी सदर गुन्ह्यामध्ये अटक केली होती। अटक केल्यानंतर तो आरोपी जो आहे तो MCR मध्ये असल्या कारणाने त्याला आम्ही विद्यमान न्यायालयाच्या आदेशाने प्रोडक्शन वॉरंटाचं तयार करून त्याला पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर येथील 363 भादवीच्या अपराधामध्ये अटक केलेली आहे। आज रोजी सदर गुन्ह्याचा आरोपी जो आहे याला PCR घेणेकामी सदर गुन्ह्याचा तपास करणे असल्याने PCR घेणेकामी विद्यमान न्यायालयात हजर करतो। टेलुराम राजकुमार शाहू वय 36 वर्ष राहणार बेलूरगुदी जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड याने गावी जाण्यासाठी आपल्या मुलाबाळासह गुजरातमधून पायी चालत मूर्तिजापूर गाठले, परंतु वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सराईत गुन्हेगार असलेला आरोपी गणेश बांगर याने मजुरांना भाबुडगाव जवळ गाठून आपल्या दुचाकी क्रमांक MH06 AT 6093 आडीपाडीने मूर्तिजापुरात आणून सोडले व आपण येथून छत्तीसगडसाठी संत्र्यांचा ट्रक भरणार असून त्यात आपल्याला गावी सोडणार असल्याचं आमिष दिलं। त्यापूर्वी तुमची आरोग्य तपासणी करावी लागेल असल्याचं सांगून महिलेला 5 मे रोजी संध्याकाळी आपल्या दुचाकीवर बसून घेऊन अपहरण केले होते। टेलुराम शाहू याने शहर पोलिसात घटनेचे गांभीर्य लक्षात येता पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असता सदर आरोपी हा वाशिम जिल्हा पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड असल्याची माहिती समोर आली। अद्याप महिलेचा पोलिसांनी शोधही लावला, मात्र आरोपी तेव्हापासून फरार होता। या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, हेड कॉन्स्टेबल संजय लहाने, श्याम मोहाडे, संतोष गवई यांनी कामगिरी पार पाडली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।